कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची. तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची, व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देवही नव्हतास, तू देवदूतही नव्हतास. तू देवही नव्हतास, तू देवदूतही नव्हतास. तू मानवतेची पूजा करणारा खरा मानव होतास, खरा मानव होतास. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजा श्री शाहू महाराज, स्त्री शिक्षणाची प्रमुखजननी माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, लोकशाही अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, संत सेवालाल महाराज तथा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न बोधिसत्व कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम त्रिवार अभिवादन करते. आज 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आपण सर्व येथे एकत्र जमलो आहोत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानाने स्वीकारावी लागली, तरी सुद्धा ते खचले नाही. बाबासाहेबांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोलाचे कार्य केले. अहोरात्र अभ्यास करून त्यांनी भारताचे संविधान तयार केले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एकमात्र हत्यार आहे हे बाबासाहेबांनी फार लवकर ओळखले. ते म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते घेईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही. त्याचप्रमाणे बाबासाहेबांची माहिती कमी शब्दात सांगता येत नाही, कमी शब्दात सांगता येत नाही. दीन दलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. दीन दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच, पण त्या जगाचे कोहिनूर होऊन गेले, पण त्या जगाचे कोहिनूर होऊन गेले. जग खूप प्रणित होते त्यांना, पण त्या जगाला घडवून गेले. जग खूप प्रणित होते त्यांना, पण त्या जगाला घडवून गेले. अरे यांना अजूनही कसे कळत नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले, त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले. दौलत मिली जिसको धनवान बन गए, ताकत मिली जिसको पहलवान बन गए. दौलत मिली जिसको धनवान बन गए, ताकत मिली जिसको पहलवान बन गए. हम वो खुशनसीब है जो हमें हमारे भीम जी मिल गए, हमें हमारे भीम जी मिल गए. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. जय हिंद, जय भारत, जय.